नवी मुंबईत सकाळपासून पाऊस नाही, परिणामी ठाणे बेलापूर सायन पनवेल हायवे हार्बर ट्रान्स हार्बर मार्ग सुरळीत। पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी, किनारपट्टी भागाला वादळी वाऱ्याचा तडाखा। 21 ऑगस्टपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर वाऱ्याचे वेग वाढणार असल्याची माहिती। बारामतीत भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, दौंड शहरानजीकचा दशक्रिया घाट, महादेव मंदिर पाण्याखाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट, मुंबई शहर आणि परिसर तसंच राज्यातील इतर भागाचा पवारांकडून आढावा। वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुचाकीवर बसून नुकसानाची केली पाहणी, नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात 350 गावांचं नुकसान तर 4,11,000 एकरवरील शेतीचं नुकसान। साताऱ्याच्या कराड शहरातील मंदिरं पाण्याखाली, आमदार डॉक्टर अतुल भोसलेंकडून पूरपरिस्थितीची पाहणी, नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी। वाशिम जिल्ह्यात 5 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचं नुकसान, अति पावसामुळे कपाशीच्या पिकाचं नुकसान झालं। वाशिममधील साहेबराव राठोड यांच्या 1 एकर शेतातील कपाशी पावसामुळे वाहून गेले। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली, महामार्ग पोलिसांनी दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। रायगड जिल्ह्यात माणगावमध्ये काळ नदीला पूर आल्यामुळे पाणी किनारपट्टी भागांमध्ये शिरलं, तर सावित्री, कुंडलिका, आंबा या नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ। विजेच्या धक्क्यानं 5 जणांचा जागीच मृत्यू, ही घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडेल गावामधील वारखेडी गावाजवळ घडली। वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेताला विजेचं तारेचं कुंपण लावण्यात आलं होतं। भारतीय हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी, तर कोल्हापूर, घाटमाथा, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट। रायगडमध्ये रेड अलर्ट कायम असून काही भागात अतिवृष्टीची शक्यता, समुद्र किनाऱ्यावर 3 ते 3.5 मीटर लाटा उसळतील असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रात्री पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। हा पाऊस धान पिकासाठी पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। कोल्हापूरच्या गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्यानं रस्ता बंद, पुराच्या पाण्यामुळे वेद उपचार न झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू। गोंदिया जिल्ह्यातील बोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटिया धरण हे ओव्हरफ्लो झालं, निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या इटिया ढोह धरणाची विहंगम दृश्य ही काश्मीत भेंडारकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली आहे। घाटमाथ्यावर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानं पाणीसाठा 98% वर। नाशिकच्या नांदगाव तालुक्यात माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या पाण्यानं ओ पॉइंट धबधबा प्रवाहित, हा धबधबा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो। भिवंडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे धुळखाडी गावातील पूल पाण्याखाली, बापगाव, बैजोळा, चौधर पाडाकडे जाणारा मार्ग बंद। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो, धरणातून 24,000 क्युसेक वेगानं भीमा नदीपात्रात विसर्ग। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, बार्शी तालुक्यातील 26 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। कोयना धरणात 1,08,000 क्युसेकनं पाण्याची आवक, कोयना धरणाचे दरवाजे 13 फुटांवर उघडण्यात आले। गोसेखुर्द धरणातून 4 दरवाजे बंद, पावसाचा जोर ओसरल्यानं आता धरणाचे 4 दरवाजे बंद करण्यात आले। यवतमाळच्या पुसदमध्ये इसापूर धरणातील विसर्गाच्या जवळील देवगव्हाण जुने या गावातील शेती जलमय, जवळपास 4 ते 5 घरंही पाण्यात बुडाल्याची माहिती। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारं खोपोलीतलं मोरबे धरण तुडुंब भरलं, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। मुसळधार पावसामुळे शेजारच्या घराची भिंत पडून 3 जखमी, कोल्हापूरच्या मौसे मल्हारपेठ इथली घटना, जखमींमध्ये 2 महिला तर एका वृद्धाचा समावेश। पंचगंगा नदीनं पहिल्यांदाच गाठली इशारा पातळी, कोल्हापुरातील 85 बंधारे पाण्याखाली। पालघरच्या वाडा तालुक्यातील पिंजाळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या सापणे, पाली, माळे
या गावांसह वाडा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगडच्या पेंडजवळ बाळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. ओरोशी गावात पुराचं पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत झालं. रायगडला मुसळधार पावसानं झोडपल्यानंतर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, तर सावित्री आणि पाताळगंगा नद्या देखील इशारा पातळीवर. रोह्यातल्या कुंडलिका नदीवरील एक पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी एक पूल बंद. कुंडलिका नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतीये. नाशिकच्या गोदाकाठावर भरणारा बुधवारचा आठवडे बाजार आज बंद. पाण्याचा विसर्ग वाढल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं सतर्कतेचा इशारा. अमरावतीतील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावातली पूरपरिस्थिती. संततधार पावसामुळे तलाठी कार्यालय, अंगणवाडी आणि अनेक गोठ्यांमध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती. लोणावळ्यात पावसाची विक्रमी नोंद. 24 तासात तब्बल 432 मिलीमीटर पाऊस. लोणावळ्यातील आजवरचा सर्वाधिक पाऊस. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी 34 फुटावर. कर्नाळ रस्त्यावर पुराचं पाणी आल्यानंतर महापालिकेकडून नागरिकांचं स्थलांतर. नांदेड जिल्ह्यात हसनाळ गावाला अक्षरशः पाण्याचा वेढा. गावातील संपूर्ण पिकं पाण्याखाली. सततच्या पावसानं वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात नदी नाले प्रवाहित. वर्धा नदीच्या पात्रात वाढ. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढली. साताऱ्यातील संगम माहुली परिसरात कैलास स्मशानभूमी देखील पाण्याखाली. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी. चांदोली धरणातील विसर्ग आणि पाऊस यामुळे शिराळा तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं सांगलीत एनडीआरएफचं पथक तैनात. कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटावर. नांदेड जिल्ह्यात हसनाळ गावाला पाण्याचा वेढा. संपूर्ण पीक ही पाण्याखाली. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात कांसा खोऱ्यात प्रचंड अतिवृष्टी. 16 गावांचा संपर्क तुटला. विरळ इथे रस्त्यावर 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी. वाहतूक विस्कळीत. सोलापुरात डीजे मुक्तीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना त्रास. सोलापूर डॉल्बी मुक्त करण्याची मागणी. सिंधुदुर्गात कणकवली ते कसाल दरम्यान मालगाडीच्या धक्क्यात बिबट्याचा मृत्यू. गंभीर जखमी बिबट्या झुडपामध्ये लपला होता. आमदार आदित्य ठाकरेंचं बीसीसीआयला पत्र. बीसीसीआयच्या पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट खेळण्याच्या निर्णयात केंद्रानं हस्तक्षेप करण्याची पत्रातून विनंती. कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 माजी नगरसेविका आणि 40 पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. बेस्ट पदबीडीच्या निवडणुकीत निकालानंतरही गोंधळ पाहायला मिळतोय. भाजपच्या प्रसाद लाड यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केला. अनेक प्रतिस्पर्धी उमेदवार आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलच्या उमेदवारांमध्ये काही मतांचा फरक असून फेर मतमोजणीत आणखी स्पष्ट निकाल होईल असं लाड यांचं म्हणणं आहे. ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही. बेस्टची निवडणूक निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. बेस्टची निवडणूक ही छोटी निवडणूक असून तिथे कोणती युनियन मजबूत आहे त्यावर निकाल अवलंबून असल्याचं राऊतांचं म्हणणं. बेस्टच्या निकालानंतर भाजपच्या केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं. 2 शून्यांची बेरीज शून्यच. एकीकडे गमावण्यासाठी काही राहिलं नाही आणि दुसरीकडे कमावण्यासाठी काही राहिलं नाही अशी केशव उपाध्येंची पोस्ट. बेस्ट पदबेडी निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या पॅनलच्या प्रभावानंतर प्रसाद लाड यांनी डिवचलं. जागा दाखवली अशी एक पोस्ट करत प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना चिमटा काढला. आणि बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर इतर काही बातम्या